माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी आता संयुक्त प्रयत्न सुरू झालेले आहेत। हत्तीण प्रकरणामध्ये पुनर्विचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे। माधुरी हत्तीणीला नांदणी मठामध्ये परत आणण्यासाठी सगळे प्रयत्न केले जात आहेत। वंतारा विरोधातील याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। माधुरीवर सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणता निर्णय होणार याकडे लक्ष आहे। गेल्या 34 वर्षापासून हा हत्ती कोल्हापूरमधील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान इथं होता। मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठानं हत्तीचं स्थलांतर करण्याचे आदेश दिले। गदारोळ झाला त्यानंतर जनभावना लक्षात घेऊन राज्य सरकार, वंतारा आणि मठाने संयुक्त पुनर्विचार याचिका दाखल केली। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, काय नेमकं घडू शकतं आजच्या सुनावणी दरम्यान? कुठले महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात? खरं तर आजची सुनावणी ही वंताराच्या नियमित जे कामकाज चालतं त्याचबरोबर त्याचं जे नियमन आहे आणि देशातील बहुतांश ठिकाणचे जे हत्ती आहेत ते वंतारामध्येच का पाठवले जातात यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका आहे। केरळमधील एका महिलेने ही याचिका दाखल केल्याचं समजतंय आणि यामध्ये वंतारालाच सर्व हत्ती पाठवले का गेले। दुसरा मुद्दा हा आहे की आतापर्यंत वंताराला जे हत्ती पाठवले गेले त्यांचं पुढे काय झालं असे प्रश्न उपस्थित करणारी ही याचिका आहे। आणि त्याच्यामध्ये माधुरी हत्तीणीच्या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित झाले होते। त्यानंतर देशातील अनेक ठिकाणांमधून त्या ठिकाणी वंताराला हत्ती देण्यात आले होते आणि या संदर्भामध्ये 14 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल झाली होती। मात्र या याचिकेमध्ये काही त्रुटी होत्या, त्या त्रुटी दूर करून तुम्ही पुन्हा एकदा ऍप्लिकेशन द्या असं सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा याचिकाकर्त्यांना सांगितलं होतं त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये 25 तारखेला आम्ही सुनावणी घेऊ, त्यामुळे आज या प्रकरणामध्ये हे सुनावणी होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद शिवाजी सगळ्या माहितीसाठी। Thank you.